नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण SSC GDमध्ये विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण पाहत आहोत. विश्लेषण पाहण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि आजच्या व्हिडिओतला पहिला प्रश्न आहे, एका शहराची सध्याची लोकसंख्या 92,61,000 आहे. जर ती दरवर्षी 5% दराने वाढत असेल तर 3 वर्षापूर्वी तिची लोकसंख्या शोधा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. 3 वर्षापूर्वीची विचारलेली आहे. किती आहे माहिती आहे का? नाही. x घेऊया. ती किती दराने वाढते? 5% दराने वाढते, म्हणजे 105 छेदस्थानी 100. गुणाकारामध्ये 105 छेदस्थानी 100, परत 105 छेदस्थानी 100 बरोबर किती येणार आहे? 92,61,000 येणार आहे. आता या ठिकाणी 5 ने भाग द्या. 5 दुने 10, 5 दुने 10, 5 1 5, वर येणार 21, खाली येणार 20, वर येणार 21, खाली किती येणार? 20. आता x बरोबर हे जे 92,61,000 आहे, गुणाकारामध्ये या 20चा घन करा, तो येणार 8,000, वरती लिहा. आणि छेदस्थानी 21चा घन करा, तो येणार आहे 9,261. 21चा घन, मग 9,261चा भाग गेला तर इथं जाईल 1चा भाग. हे शून्य जशास तसं, आणि यांचा जर गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे? 80 लाख. हे आपलं फायनल उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 3 वर्षांपूर्वी शहराची लोकसंख्या 2,50,000 होती. गेल्या 3 वर्षांमध्ये ती 3%, 4% आणि 6% वाढली असेल तर शहराची सध्याची लोकसंख्या शोधा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर 3 वर्षापूर्वी किती होती? ती होती 2,50,000. सुरुवातीला ती 3% वाढली, म्हणजे 103 छेदस्थानी 100, नंतर 4% म्हणजे 104 छेदस्थानी 100, आणि नंतर 6% म्हणजे 106 छेदस्थानी 100. आता सध्याची लोकसंख्या विचारलेली आहे. इथं हे 2 शून्य कटले, या ठिकाणचे 2 शून्य कटले, परत हे 2 शून्य कटले, आणि या ठिकाणचे 2 शून्य कटले. आता 4 ने भाग द्या. 4 दुने 8, 4 25, 4 दुने 8, 4 सख 24, 25 1 25, 25 1 25. आता शिल्लक काय राहिलं? 103, गुणाकारामध्ये 26, गुणाकारामध्ये 106. तर यांचा सर्वांचा गुणाकार येणार आहे 2,83,868. परीक्षेमध्ये कॅल्क्युलेशन खूप प्रश्न विचारण्यात आलेले आहेत अशा प्रकारचे. त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन फास्ट असणं अतिशय आवश्यक आहे. यानंतर पुढील प्रश्न, 2 उमेदवारांमध्ये निवडणुकीत ज्याला 64% मते मिळाली ती 4,340 मतांच्या बहुमताने निवडून येतो. आणि एकूण मतदान किती झालेलं विचारलेलं आहे. आणि काय सांगितलं आहे की सर्व मते ही वैध आहेत, म्हणजे अवैध मत एकही नाही. तर मतदान नेहमी 100% होत असतं. कधीही एकाला मते केली मिळालेली आहेत 64%, मग 100मधून 64 गेली, उरले किती? 36. दुसऱ्याला किती मिळणार आहेत? 36%. आता या दोन्हीमधला फरक घ्या, 64 आणि 36 मधला, तो येणार 28%. मग 28% बरोबर किती आहेत? 4,340. तर एकूण मतदान 100% झालेलं आहे. 100% बरोबर किती? आता हे सॉल्व करत असताना 100 गुणिले 4,340 छेदस्थानी काय? 28. 7 ने भाग द्या. 4 7 28, किंवा 4 1 4, 4 8 32, आणि 4 5 20. 7 ने भाग द्या. 7 1 7, 7 1 7, उरले 3, 7 5 35, परत उरले 3, 7 5 35,
शिल्लक काय राहिलं 100 गुणिले 155 म्हणजेच किती 15,500. यानंतर पुढील प्रश्न आहे जर बटाट्याच्या किमती 10% वाढल्या तर वापरकर्त्याला बटाट्याचा वापरावर किती टक्के बचत करावी लागेल जेणेकरून बटाट्यावरील खर्च अपरिवर्तित राहील. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर जेव्हा आपण असे प्रश्न सोडवतो त्या ठिकाणी एक सूत्र आहे, ते सूत्र लक्षात ठेवायचं की टक्केवाढ, सुरुवातीच्या वाक्यामध्ये टक्केवाढ म्हणलेलं आहे. जे टक्के वाढलेले आहेत ते टक्के लिहा, त्याच्यानंतर 100 अधिक टक्के करा, गुणाकारामध्ये काय घ्या 100 घ्या. आता टक्के किती दिलेले आहेत 10, 100 अधिक 10 किती 110, गुणाकारामध्ये किती 100, हा शून्य कटला आणि हा शून्य कटला. 10 गुणिले 10 100 छेदस्थानी 11, 11 नव्वे 99, त्यानंतर 0.1% याचं फायनल उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका माणसाचे कामाचे तास 25% वाढले आणि त्याची मजुरी प्रति तास 20% वाढली तर त्याची रोजची कमाई किती टक्के आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. समजा हे जुने काम आणि नवीन काम घेऊया. आता जे जुने काम होते ते होते 100 मानू, वाढले किती 25% म्हणजे झाले 125. आता मजुरी घेऊया, मजुरी किती होती 100, वाढली 20% म्हणजे झाली किती 120. या ठिकाणी या 100चा गुणाकार केला तर तो येणार आहे 10,000, या दोघांचा गुणाकार केला तर तो किती येणार आहे 15,000. आता किती टक्के वाढ झाली, होते किती 10,000, झाले किती 15,000, म्हणजे 10,000 होते त्याच्यावर वाढले किती 5,000, गुणाकारामध्ये किती 100. आता हे सॉल्व करा, हे 2 शून्य कटले, हे 2, परत हे 2, शिल्लक किती राहिलं 50, म्हणजे आपलं फायनल उत्तर किती असणार आहे 50%. यानंतर पुढील प्रश्न, घराचे मूल्य त्या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या किमतीच्या तुलनेत एका वर्षात 10% घसरते. जर घराची सध्याची किंमत रुपये 40 लाख असेल तर नवीन वर्षांनी घराची किंमत किती. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. सध्याची किंमत किती आहे 40 लाख, 10% घसरते म्हटलेलं आहे. 90 छेदस्थानी 100, गुणाकारामध्ये 90 छेदस्थानी 100 आणि गुणाकारामध्ये 90 छेदस्थानी 100. हे सॉल्व करा. या ठिकाणचे 2 शून्य कटले, परत हे 2, इथले 2, इथले 2 आणि हे 2 आणि हे 2. या 9चा घन केला तर 729 येणार आहे. वरचे 3 शून्य जसे तसे, याला 4ने गुणा, 4ने गुणल्यानंतर उत्तर येणार आहे 29,16,000. यानंतर पुढील प्रश्न, एक संख्या आहे, ती संख्या 350 आहे, ती 20%ने वाढली आणि नंतर 25%ने कमी झाली तर नवीन संख्या शोधा. 350 ही संख्या आहे, अगोदर ती 20%ने वाढली म्हणजे किती झाली 120 छेदस्थानी 100, त्यानंतर 25%ने कमी झाली म्हणजे 75 छेदस्थानी 100. आता इथे भाग द्या, 25 त्रिक 75, 25 चौक 100, हा शून्य कटला, हा शून्य इथला कटला आणि इथला, 4 एक 4, 4 त्रिक 12, 35, गुणाकारामध्ये 9, 9 5 45ला 5, हातचे आले 4, 9 त्रिक 27 आणि 4 किती 31. मग नवीन संख्या कोणती असेल 315 असेल. यानंतर पुढील प्रश्न, कुटुंबाचा तांदूळ, पेट्रोल आणि तेलावरील खर्च 8, 11, 6 या प्रमाणात असतो. जर या वस्तूंच्या किमती अनुक्रमे 10%, 20% आणि 30% वाढल्या गेल्या तर या वस्तूवरील कुटुंबाचा एकूण खर्च किती वाढला. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर तांदूळ, पेट्रोल आणि तेल प्रमाण काय आहे 8, 11, 6, याला आपण 80,
110 आणि 60 या प्रकारे लिहू शकतो. 80चे जर 10% वाढले तर किती येणार आहेत? 88. परत 110चे 20% वाढले तर किती येणार आहेत? 22 म्हणजेच 132. आणि 60चे 30% वाढले तर किती येणार आहेत? 18 म्हणजेच 78. या ठिकाणी टोटल किती होते? 250. आणि नवीन किती झालं? 298. तर आता 250 वर किती वाढले? 48. गुणाकारामध्ये काय येणार? 100. हा शून्य कटला आणि हा शून्य कटला. 5 5 25 आणि 5 दुने 10. 48 दुने किती? 96 छेदस्थानी 5. 5 1 5 उरले 4. 5 9 45 उरला 1. 5 दुने 10. 19.2% या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. मनीषने एक एअर कंडिशनर ₹46,875 त्याचे मूल्य 8% वार्षिक दराने घसरते तर 3 वर्षांनी एअर कंडिशनरची किंमत किती असेल? इथं घसरते आहे. तर 46,875 8% वार्षिक दराने घसरते म्हटलेलं आहे आणि 3 वर्षांनी म्हटलेलं आहे. म्हणजे 100मधून 8 गेले किती राहिले शिल्लक? 92 छेदस्थानी 100. गुणाकारामध्ये 92 छेदस्थानी 100. परत 92 छेदस्थानी काय येणार? 100. या ठिकाणी 4 दुने 8 4 त्रिक 12. 4 दुने 8 4 25 म्हणजे वर काय येणार आहे? 23. छेदस्थानी काय येणार? 25. तर परत 25ने भाग द्या. 25 1 25 25 8 200. त्यानंतर 25 7 पावणे 200 आणि 25 5 1,200. 25 1 25 25 7 पावणे 200. 25 5 1,200. 25 1 25 आणि 25 त्रिक किती? 75. आणि या सर्वांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर फायनल उत्तर येणार आहे 36,501. यानंतर एखाद्या व्यक्तीचा पगार आधी 40% कमी होतो आणि नंतर 40% वाढतो तर पगारामध्ये किती टक्के घट होईल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर सुरुवातीला 40% कमी होतो म्हणजे इथं -40 लिहा. त्यानंतर वाढतो म्हणजे +40. मायनस प्लस असेल तर मायनस घ्या. त्यानंतर 40 आणि या 40चा गुणाकार येणार 1600. छेदस्थानी येणार 100. हे 2 शून्य कटले. परत हे 2 शून्य कटले. -40 +40 आणि वजा 16. हे -40 आणि प्लस हे येणार 24 म्हणजेच मायनस किती येणार? 16. म्हणजे 16% किती येणार आहे? घट. आणि याचीच जर दुसरी मेथड सांगायची झाली तर ती कशी येईल? तर 40% कमी म्हणजे 100मधून 40 गेले शिल्लक किती राहिले? 60 छेदस्थानी 100. गुणाकारामध्ये 40% वाढ म्हणजे 100वर 40 140 छेदस्थानी 100. हा शून्य कटला हा शून्य कटला. परत हा शून्य कटला आणि हा शून्य कटला. 6 आणि 14चा गुणाकार करा 84 छेदस्थानी 100. 100मधून 84 गेले तर किती राहणार? 16%. म्हणजे 100ला 16 कमी 16% घट. यानंतर पुढील प्रश्न. जर एखाद्या वस्तूच्या वापराच्या टक्केवारीत 25% वाढ झाली जेणेकरून एकूण बजेट जे आहे ते बदलू नये तर वस्तूची किंमत किती होती? तर या ठिकाणी समजा त्या वस्तूची किंमत होती 100 आणि वाढ झाली 125 म्हणजे 25% वाढ झाली ती झाली 125. तर किती बदलू नये वस्तूची किंमत असं म्हटलेलं आहे. आपण जर -25ने जर कमी केलं तर 25 125 छेदस्थानी 100. 25 1 25 25 5 1,200. 5 1 5 5 2 10 म्हणजे 20% हे फायनल उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न.
संख्या 200वरून 150 पर्यंत कमी झाली तर कमी टक्केवारी शोधा. संख्या किती होती 200, ती किती झाली 200वरून 150, म्हणजे वजा करा 200 वरी काय येणार 50, दोघांचा फरक आणि गुणाकारामध्ये 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. आता याला भाग द्या. बे एक बे, बे दुने 4 आणि बे पंचे 10, म्हणजे 25% फायनल उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. एका फलंदाजाने 2 चौकार आणि 6 षटकारासह 96 धावा केल्या. त्याच्या एकूण धावा किती टक्के त्याने कराव्या, म्हणजे विकेट्स दरम्यान केलेल्या धावा किती, असा हा प्रश्न आहे. 2 चौकार म्हणजे 2 गुणिले 4 किती येणार 8. 6 षटकार म्हणजे 6 गुणाकारामध्ये 6 किती येणार 36. 36 आणि 8 किती झाले, हे 44 झाले. होते किती 96. 96 वजा 44 केले तर येणार किती 52 येणार. आता 52 छेदस्थानी काय 96 आणि गुणाकारामध्ये काय 100. तर या ठिकाणी 4 ने भाग देऊ शकतो. 4 दुने 8, 4 चौक 16. या ठिकाणी किती येणार 25. परत भाग द्या. 4 सख्ख 24, 4 दुने 4 एक 4, उरला 1, 4 त्रिक 12. 13 गुणिले 25 केलं तर किती येणार 325. छेदस्थानी 6, म्हणजे फायनल उत्तर काय येणार आहे 54.16. यानंतर पुढील प्रश्न. एका ट्रकचे मूल्य 17% कमी झाले आहे आणि आता त्याची किंमत 33,32,948 आहे. तर त्याची मूळ किंमत शोधा, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर 100मधून 17 गेले म्हणजेच 83% झाले. मग कमी झाल्यानंतर त्याची किंमत किती झाली 33,32,948, म्हणजेच 83% बरोबर 33,32,948 आणि मूळ किंमत नेहमी 100 असते. 100% बरोबर किती. आता हे सॉल्व करूया. 100 गुणाकारामध्ये 33,32,948 आणि छेदस्थानी काय 83. असं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे 40,15,600. यानंतर पुढील प्रश्न. शहरातील अस्वलांची लोकसंख्या दरवर्षी 3% वेगाने वाढत आहे. शहरातील अस्वलांची सध्याची लोकसंख्या 21,218 असल्यास 2 वर्षापूर्वी अस्वलाची लोकसंख्या किती होती. तर 2 वर्षापूर्वीची विचारलेली आहे. या ठिकाणी x घ्या. अशा पद्धतीचा हा दुसरा प्रश्न आहे. x गुणिले 103, कारण 3% वाढते. 103 छेदस्थानी 100, 103 छेदस्थानी 100. तर 2 वर्षापूर्वीची किती होती काढायचं आहे आणि सध्याची किती दिलेली आहे 21,218 दिलेली आहे. आता हे सॉल्व करा. x बरोबर काय येणार, x बरोबर येणार 21,218. गुणाकारामध्ये हे 100, गुणाकारामध्ये परत 100. छेदस्थानी काय 103, गुणाकारामध्ये 103. आता जर 103 ने आपण भाग दिला, 103 एक 103, 103 दुने 206, म्हणजे उरले किती 6. इथं शून्याचा भाग द्या. 103 सख्ख 218, 103 एक 103 आणि 103 दुने 206. जर या सर्वांचा गुणाकार केला तर फायनल उत्तर असणार आहे 20,000. यानंतर पुढील प्रश्न. ओमने त्याच्या बेकरीसाठी गेल्या वर्षी 12% जास्त बाजरीचे पीठ ऑर्डर करण्याचा निर्णय घेतला. जर त्याने मागच्या वर्षी 240 किलोची ऑर्डर दिली होती
तर यावर्षी किती प्रमाणात बाजरीचे पीठ मागवायचे, म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा त्याला 12% जास्त बाजरीचं पीठ यावर्षी मागवायचं आहे. गेल्या वर्षी त्याने 240 किलोची ऑर्डर दिली होती. तर हा प्रश्न कसा सोडवायचा? 240 बरोबर काय येणार या ठिकाणी? 100% आणि 12% वाढ करायचं आहे, म्हणजेच 112 बरोबर किती? 112 गुणाकारामध्ये 240, छेदस्थानी काय 100 येणार. हा शून्य कटला या ठिकाणी. त्यानंतर बे 5 10, बे 1 बे आणि बे 2 4. तसं कॅल्क्युलेशन केल्यानंतर फायनल उत्तर येणार आहे 268.8 किलो. यानंतर पुढील प्रश्न, एचे उत्पन्न बीच्या उत्पन्नापेक्षा 40% जास्त आहे. बीची कमाई एच्या उत्पन्नापेक्षा किती टक्के कमी आहे? असा प्रश्न सॉल्व करत असताना सुरुवातीला काय दिलेलं आहे ते पाहायचं. टक्के जास्त म्हणलेलं आहे. टक्के जास्तचं सूत्र मी तुम्हाला ह्याच्या अगोदर पण सांगितलं, टक्के जास्त किंवा वाढ. तर काय, जे दिलेले टक्के आहेत ते टक्के लिहायचे, 100 अधिक टक्के लिहायचे गुणाकारामध्ये 100, आणि जर इथं कमी असतील तर 100 वजा 10 करायचे, जे टक्के दिलेले असतील ते. तर 100 अधिक टक्के जे तुमचे टक्के दिलेले आहेत ते. तर ह्या कसं सोडवणार? 40 लिहा. त्यानंतर छेदस्थानी काय येणार आहे? 140. गुणाकारामध्ये काय येणार आहे? 100. हा शून्य कटला आणि हा शून्य कटला. वर किती आलं? 400. छेदस्थानी काय आलं? 14. याला 2 ने भाग द्या. बे 7 14 आणि बे 2 4, म्हणजे इथं 200 आणि इथं 7. आता ऑप्शनमध्ये 200 छेदस्थानी 7 आहे किंवा 28.4 छेदस्थानी 7 आहे. यापैकी दोन्हीपैकी कोणतं ऑप्शन असेल ते पाहून उत्तर क्लिक करा. यानंतर पुढील प्रश्न, 2 वर्षापूर्वी शहराची लोकसंख्या 66,000 होती. पहिल्या वर्षी लोकसंख्या 5% वाढली आणि दुसऱ्या वर्षी 5% कमी झाली. तर शहराची सध्याची लोकसंख्या किती? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर 2 वर्षापूर्वी शहराची लोकसंख्या किती होती? 66,000 होती. पहिल्या वर्षी 5% वाढली म्हणजे 105 झाली, छेदस्थानी 100. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 5% कमी झाली म्हणजेच 95, छेदस्थानी काय येणार? 100. आता हे सॉल्व करूया. हे 2 शून्य कटले, या ठिकाणचे 2 शून्य कटले. आता या ठिकाणी हा 1 कटला आणि इथला 1 शून्य कटला. 5 दुने 10, 5 दुने 10, 5 1 5, बे 1 बे, बे त्रिक 6 आणि बे त्रिक 6. शिल्लक काय राहिलं? 33 गुणिले 21 गुणिले 95. या सर्वांचं कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं उत्तर येणार आहे 65,835. यानंतर पुढील प्रश्न, राम, श्याम आणि मोहन यांच्या वजनाचे गुणोत्तर अनुक्रमे 7, 8, 5 आहे. राम, श्याम आणि मोहन यांचे सरासरी वजन 80 किलो आहे. राम आणि श्याम यांचे सरासरी वजन किती आहे? काय दिलेलं आहे? राम, त्यानंतर श्याम आणि त्यानंतर काय? मोहन. यांच्या वजनाचं गुणोत्तर किती आहे? 7, 8, 5. या सर्व गुणोत्तराची बेरीज केली तर ती किती येणार आहे? 20 येणार आहे. 20. त्यानंतर 3 जण आहेत, त्यांची सरासरी किती दिलेलं आहे? वजन 80 किलो दिलेलं आहे. 20 1 20, 20 चोक 80, 3 चोक किती? 12, म्हणजेच 1 भाग बरोबर किती येणार आहे? 12 येणार आहे. विचारलेलं काय आहे? राम आणि श्याम. राम आणि श्याम यांचं गुणोत्तर काय आहे? 7, 8, म्हणजेच हे 15. सरासरी म्हणलेलं आहे म्हणजे दोघांचं बेरीज, त्याला भागिले 2. बे 1 बे, बे 7 14, बे 5 10, म्हणजे 7.5. गुणाकारामध्ये जर 12 केलं तर काय येणार आहे? 90.0. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण SSC GDमध्ये विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण पाहिलेलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.